Now we will see the budding in east. इथं तुम्हाला डायग्राम कशाची दाखवलेली आहे, बडिंग इन ईस्ट. नेक्स्ट युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम अँड दॅट इज ईस्ट. ईस्टचा यूज आपल्याला माहिती आहे कशामध्ये होत असतो, जे तुम्हाला 8th मध्ये 7th मध्ये पण बघितलेलं आहे. ब्रेडचा डफ तयार करणं, ब्रेड तयार करतो आपण, त्यावेळेस ब्रेडच्या पिठामध्ये त्याचं फर्मेंटेशन किंवा ते स्पॉन्जी होण्यासाठी त्याच्यामध्ये काय ऍड केलं जात असतं, ड्राय ईस्ट ऍड केला जातो. आणि त्या ड्राय ईस्ट मुळे ते ब्रेडचं डफ हे काय होणार आहे, फुगणार आहे, स्पॉन्जी होणार आहे. मग ते ईस्ट हे काय आहे, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. आता ब्रिंग द ऍक्टिव्ह ड्राय ईस्ट पावडर फ्रॉम मार्केट, टेक 50 ml ल्युके वॉटर. ल्युके वॉर्म वॉटर म्हणजे कोमट पाणी घ्यायचं आहे. इन अ कोनिकल फ्लास्क ऍड 5 grams ऑफ ऍक्टिव्ह ड्राय ईस्ट पावडर अँड 10 gram टेबल शुगर to that water and mix well the mixture. Keep the flask in warm place and after an hour take a drop of that mixture on a clean glass slide. Put a cover glass on that drop and observe under the compound microscope. Compound microscope म्हणजे आता पाणी घ्यायचंय, त्या पाण्यामध्ये काय टाकायचं आहे, 50 ml ल्युके वॉर्म वॉटर, गरम पाणी घ्यायचं आहे एका कोनिकल फ्लास्क मध्ये. त्याच्यामध्ये 5 grams ड्राय ईस्ट आपल्याला मार्केटमध्ये मिळतं, मग ते घालायचं आहे. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, तर त्याच्यात शुगर थोडी घालायची आहे, साखर घालायची आहे आणि 1 तास हे मिश्रण तसंच ठेवायचं. आणि त्याच्यानंतर त्याच्यातला एक ड्रॉप तुम्ही ग्लास स्लाइड वरती घेऊन जर कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली बघितलं तर आपल्याला मल्टिप्लिकेशन ईस्ट मध्ये झालेलं दिसणार आहे. असे या टाइप मध्ये दिसणार आहे. हा पॅरेंट ईस्ट आहे, पॅरेंट सेल. त्याला बल्ज होणार आहे एका बाजूला, ते होत असताना आहे त्याचा न्यूक्लियस जो आहे तो सुद्धा याच्यामध्ये जाणार आहे. आणि असं बडिंग त्याचं काय होणार आहे, मल्टिप्लिकेशन किंवा रिप्रोडक्शन होणार आहे. बडिंग या मेथडनं जो ईस्ट आहे त्याचं मल्टिप्लिकेशन किंवा रिप्रोडक्शन होणार आहे. आता यू विल सी द ईस्ट सेल परफॉर्म बडिंग. ईस्ट मध्ये कोणत्या मेथडनं रिप्रोडक्शन होणार आहे, तर बडिंग मेथडनं होणार आहे. आता बडिंग म्हणजे काय, तर अ स्मॉल बड कम्स आउट फ्रॉम मेन पॅरेंट सेल. त्याच्यानंतर मेनी पॅरेंट सेल्स जे आहेत त्याच्यामध्ये भरपूर, त्यांच्यापासून एक काय होणार आहे, म्हणजे पॅरेंट सेल्स. द ड्राय ईस्ट पावडर टाकली म्हणजे मेनी सेल्स त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत, म्हणून मेनी पॅरेंट सेलला काय येणार आहे, स्मॉल बड. असेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर्स बाय बडिंग इन ईस्ट, अ युनिसेल्युलर फंगस. आता ईस्ट हा युनिसेल्युलर फंगस मध्ये येणार आहे. ईस्ट कॅन प्रोड्यूस 2 daughter न्यूक्लिआय बाय मायटॉटिक सेल डिव्हिजन. असेक्शुअल मेथड आहे, तिथं कोणतं सेल डिव्हिजन असणार आहे, मायटॉटिक सेल डिव्हिजन. मायटॉटिक म्हणजेच मायटॉसिस सेल डिव्हिजन. सो as to reproduce by budding. This yeast cell is called parent cell. The small bulge appears on the surface of parent cell. The bulge is acutely a bud. हा जो बल्ज असतो तोच नंतर काय होणार आहे, अक्युटली तो एक बड असणार आहे. वन ऑफ द 2 daughter न्यूक्लिआय एंटर्स दिस बड. आता ज्या काही डॉटर न्यूक्लिआय फॉर्म होणार आहे तिथं न्यूक्लियसचं पण डिव्हिजन होणार आहे, त्यातला एक न्यूक्लियस छोटं ते त्या बल्ज मध्ये जाणार आहे. वन ऑफ द 2 daughter न्यूक्लिआय एंटर्स द बड. आफ्टर सफिशियंट ग्रोथ bud separates from the parent cell and start to live independently as a daughter yeast cell. This is, आता तुम्हाला राईट शॉर्ट नोट ऑन बडिंग इन ईस्ट म्हटल्यानंतर ही डायग्राम आणि या पॅरेग्राफ मध्ये जे इम्पॉर्टंट दिलेलं आहे ते लिहायचं आहे. लक्षात आलेलं आहे, इथं त्याचं आन्सर असणार आहे. त्याच्यानंतरच आता युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्सचं मल्टिप्लिकेशन बघितलं, असेक्शुअल रिप्रोडक्शन, त्याच्यामध्ये बायनरी फिजन, मल्टिपल फिजन आणि नंतर तिसरा मोड कोणता आहे, बडिंग. बायनरी फिजन मध्ये बायनरी फिजन इन अमिबा, त्याच्यानंतर सिंपल बायनरी फिजन हे अमिबा मध्ये,
त्याच्यानंतर ट्रान्सवर्स बायनरी फिजन पॅरामॅशियम मध्ये, लॉन्जिट्युडिनल बायनरी फिजन युग्लिनामध्ये बघितलं. त्याच्यानंतर अमिबामध्येच मल्टिपल फिजन बघितलं. आणि आता ईस्ट मध्ये कोणतं आहे, बडिंग. हे झालं युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये असेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शनचे 3 टाइप्स बघितले. आता कोणतं बघायचं आहे, असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. आता ह्याच्यात पहिलं आहे फ्रॅगमेंटेशन. आता दिस टाइप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर्स इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. In this type of reproduction, the body of parent organism break up into many fragments. Fragments म्हणजे खंडांमध्ये त्याचं विभाजन होणार आहे. Many fragments, and each fragment starts to live as a independent new organism. This type of reproduction occurs in algae like Spirogyra आणि sponges like Siphon. मग फ्रॅगमेंटेशन जे आहे किंवा फ्रॅगमेंटेशन ही मोड असेक्शुअल रिप्रोडक्शनचं दाखवणारा ऑर्गॅनिझम कोणता आहे, तर अल्गी मधला स्पायरोगायरा आणि स्पंज मधला सायफॉन हे येणार आहे. आता याच्यामध्ये काय होणार आहे, तर बॉडी ऑफ पॅरेंट ऑर्गॅनिझम हा जो आहे त्याचं ब्रेकडाऊन होणार आहे, पीसेस मध्ये ब्रेकडाऊन होणार आहे. त्या प्रत्येक पीसेसला काय म्हटलंय, फ्रॅगमेंट. मग खंडांमध्ये त्याचं विभाजन होणार आहे फ्रॅगमेंट मध्ये, आणि प्रत्येक फ्रॅगमेंट हा इंडिव्हिज्युअल न्यू ऑर्गॅनिझम सारखा राहणार आहे. आता व्हेनेवर देर इज अ प्लेंटी ऑफ वॉटर, आता हे केव्हा होणार आहे, तर प्लेंटी ऑफ वॉटर अँड न्यूट्रिएंट आर अवेलेबल टू स्पायरोगारा, इट्स फिलामेंट ग्रो अप very fast and break up into many small fragments. Each fragment starts to live independently as a new Spirogyra fiber. जे तुम्ही शेवाळ बघता पाण्यामध्ये, त्या शेवाळ्याचा एक धागा, छोटे छोटे धागे असतील, तो म्हणजे काय असणार आहे, स्पायरोगायरा असणार आहे. मग ज्या वेळेस फेवरेबल कंडिशन असणार आहे, म्हणजे भरपूर पाणी आहे, त्यावेळेस ते फिलामेंट काय होणार आहेत, ग्रो फास्ट होणार आहेत आणि ब्रेक होणार आहेत. आणि ब्रेक झाल्यानंतर प्रत्येक फ्रॅगमेंट हा काय करणार आहे, इट स्टार्ट्स टू लिव्ह इंडिपेंडेंटली as a new Spirogyra. If the body of Siphon breaks up accidentally into many fragments, each fragment develop into new Siphon. त्याच्यानंतरचा प्रकार आहे, मोड आहे कोणता आहे, रिजनरेशन. आता रिजनरेशन जे आहे, you may have known that the wall lizard breaks up and discards some part of its tail in emergency. पालीला मारत असताना जर आपण बघितलं, म्हणजे पालीला काही इमर्जन्सी झाली तर तिचा टेलचा भाग जो आहे ती काय करते, तो निघून जातो, डिस्कार्ड होत असतो, ती काढून टाकते किंवा डिस्कार्ड होतो. आणि पुन्हा तिला टेल काय येणार आहे, त्या पालीला तो टेलचा भाग पुन्हा येणार आहे. द डिस्कार्डेड पार्ट इज रिजनरेटेड. डिस्कार्ड म्हणजे तिनं काय काढून टाकलेलं आहे, पालीनं तिची शेपूट काढलेली असते. इमर्जन्सी म्हणजे काही कुठल्या तिला ती अडचणीत असेल किंवा तिला मारत असेल किंवा कोण, त्यावेळेस ती काय करते, पटकन तिची टेल जी आहे ती डिस्कार्ड करते. आणि मग तो डिस्कार्डेड पार्ट जो आहे तो पुन्हा रिजनरेट होणार आहे आफ्टर अ पिरियड. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ लिमिटेड जनरेशन. हे लिमिटेड रिजनरेशनचं एक्झाम्पल आहे. म्हणजे लिमिटेड जो काही पार्ट गेलेला आहे बॉडीचा, तेवढाच पार्ट काय होणार आहे, पुन्हा येणार आहे. त्याला लिमिटेड रिजनरेशन म्हटले. हावेवर अंडर सर्टन सिच्युएशन्स अँड ॲनिमल कोणता आहे, प्लानारिया हा मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम ॲनिमल आहे. आणि काही कारणानं बाय ऍक्सिडेंट त्याच्या बॉडीचे पार्ट्स जर झाले, काही पार्ट्स मध्ये डिव्हिजन झालं, समजा 2 पार्ट्स मध्ये त्या बॉडीचं डिव्हिजन झालं, तर प्रत्येक पार्ट पासून काय होणार आहे, प्लानारिया पूर्ण तयार होणार आहे. इथं दाखवलंय बघा प्लानारिया. त्याच्यानंतर त्याचं हा प्लानारिया त्याचं 3 पार्ट्स मध्ये डिव्हिजन झालंय, हेड, त्याच्यानंतर हा काय आहे, बॉडी पार्ट आहे, आणि हा टेल पार्ट आहे. मग हा जो थोरॅक्सी कॅव्हिटी हे जे आहे ट्रंक भाग, हा त्याचा मधला जो भाग आहे, आणि टेल, हेड, ट्रंक आणि टेल रिजन. मग हेड पासून पण पुन्हा न्यू प्लानारिया फॉर्म होतो,
टेल रिजन पासून सुद्धा न्यू प्लॅनारिया फॉर्म होतो आणि हा जो ट्रंक रिजन आहे त्याच्यापासून सुद्धा न्यू प्लॅनारिया फॉर्म होतो. म्हणजे बॉडीच्या जो काही पार्ट तुटलेला आहे त्या प्रत्येक पार्ट पासून पुन्हा न्यू प्लॅनारिया फॉर्म होत असतो. मग प्लॅनारिया ब्रेक्स अप इनटू बॉडी इन up its body into two parts and thereafter each part regenerates remaining part of body and thus two new planaria are formed and this is called regeneration. आता प्लानारिया ह्याच्यामध्ये फक्त रिजनरेशनच रिप्रोडक्शन होणार आहे असं नाही. रिजनरेशन रिप्रोडक्शन करायला लागलं तर ह्या प्लानारियाला काय व्हायला लागेल, मेन पॅरेंटला त्याचे पार्ट्स होणार आहेत, बॉडी पार्ट्स त्याला जावं लागणार आहे, तो डाय होणार आहे, तुटणार आहेत त्याचे बॉडी पार्ट्स म्हणजे तो डाय होणार आहे आणि त्या प्रत्येक पार्ट पासून नवीन प्लानारिया तयार होतो. हे बाय ऍक्सिडेंट मेथड आहे. म्हणजे बाय ऍक्सिडेंटली त्याचे जर काही पार्ट्स तुटले तर त्याच्यापासून न्यू प्लानारिया तयार होतो. पण प्लानारिया हा एक असेक्शुअल मेथडनं सुद्धा दुसरी मेथड्स जे आहेत त्यानं सुद्धा तो काय होणार आहे, रिजनरेट किंवा त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होणार आहे. पण रिजनरेशन प्लानारिया दाखवतो म्हणून रिजनरेशन मध्ये त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे. लक्षात आलंय. आता त्याच्यानंतरचा मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आणि तो कोणता आहे, हायड्रा. आता हायड्रा याच्यामध्ये बघा, हा हायड्रा त्याच्यामध्ये तुम्हाला काय आहेत, हे जे आहेत याला काय म्हटलेलं आहे, टेंटॅकल्स म्हटलेलं आहे. त्याला काय म्हटलेलं आहे, टेंटॅकल्स. आणि किंवा ते अजूनही तुम्ही थोडं क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स मध्ये पण बघाल. आता हायड्रा याचा यूज त्याला लोकोमोशन साठी होणार आहे आणि प्रे कॅच करण्यासाठी सुद्धा होणार आहे. इथं त्याचं माउथ असणार आहे. आणखीन मग आता इथं हायड्रा अंडर फेवरेबल कंडिशन्स ॲट स्पेसिफिक पार्ट ऑफ इट्स बॉडी अँड आउटग्रोथ इज फॉर्म्ड. एका फेवरेबल कंडिशन्स मध्ये त्याच्या बॉडीवरती हा जो स्टॉक आहे त्याचा, त्या स्टॉक वरती एक बड फॉर्म होणार आहे. अँड आउटग्रोथ इज फॉर्म्ड बाय रिपीटेड डिव्हिजन्स ऑफ रिजनरेटिव्ह सेल्स. रिजनरेटिव्ह सेल्सचं काय होणार आहे, रिपीटेड सेल डिव्हिजन होणार आहे ऑफ सेल वॉल. धिस आउटग्रोथ इज कॉल्ड बड. बड ग्रोज अप प्रोग्रेसिव्हली अँड फायनली फॉर्म्स अ स्मॉल हायड्रा. तो बड ग्रो होणार आहे आणि एक स्मॉल हायड्रा फॉर्म होणार आहे. नॅसेंट हायड्रा त्याला म्हटलंय. काय म्हटलेलं आहे त्याला, नॅसेंट हायड्रा फॉर्म होणार आहे. त्याच्यानंतर स्मॉल हायड्रा, डर्मल लेयर अँड डायजेस्टिव्ह कॅव्हिटी ऑफ बडिंग हायड्रा आर इन कंटिन्युटी विथ दोज ऑफ पॅरेंट हायड्रा. आता त्याचा डर्मल लेयर म्हणजे जो काही वरचा भाग आहे, आणखीन ही जी आतली कॅव्हिटी असणार आहे, डायजेस्टिव्ह कॅव्हिटी असते, ती कॅव्हिटी सुद्धा याच्यामध्ये असणार आहे. आणि ज्या वेळेस हे बर्डचं कम्प्लीट ग्रोथ होणार आहे त्यावेळेस तो काय होणार आहे, पॅरेंट पासून सेपरेट केला जाणार आहे. पॅरेंट हायड्रा सप्लायज न्यूट्रिशन टू द बडिंग हायड्रा. Budding hydra separates from parent hydra and starts to lead a independent life when it grows up and become able to lead an independent life. म्हणजे हे budding in hydra. डायग्राम आपल्याला दाखवायला आल्या पाहिजेत. हा पॅरेंट हायड्रा, बड फॉर्म होणार आहे. ती बडचं प्रोग्रेसिव्ह ग्रोथ होऊन एक स्मॉल हायड्रा, स्मॉल हायड्रा ग्रो होणार आहे. पण सुरुवातीला त्याची काय डर्मल लेयर आणखीन डायजेस्टिव्ह कॅव्हिटी या बड मध्ये सुद्धा कंटिन्यू असणार आहे. पॅरेंट त्याला नरिश करणार आहे त्याच्या ग्रोथसाठी आणि ज्यावेळेस तो फुल्ली डेव्हलप होणार आहे त्यावेळेस तो काय होणार आहे, डिटॅच होणार आहे त्याच्या बॉडीपासून. त्याच्यानंतरचं आहे व्हेजिटेटिव्ह प्रपगेशन. आता व्हेजिटेटिव्ह प्रपगेशन हे कशामध्ये दिसणार आहे तुम्हाला, प्लांट्स मध्ये दिसणार आहे. मग रिप्रोडक्शन इन प्लांट्स विथ द हेल्प ऑफ व्हेजिटेटिव्ह पार्ट्स लाईक रूट, स्टेम, लीफ अँड बड इज कॉल्ड व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनची डेफिनेशन काय आहे, तर रिप्रोडक्शन इन प्लांट्स विथ द हेल्प ऑफ पार्ट्स, व्हेजिटेटिव्ह पार्ट्स ऑफ प्लांट कोणते आहेत, रूट, स्टेम, लीफ अँड बड यांच्यापासून. मग व्हेजिटेटिव्ह प्रपगेशन इन पोटॅटोज आर परफॉर्म्ड विथ द हेल्प ऑफ आईज प्रेझेंट ऑन ट्यूबर, whereas in Bryophyllum it is performed with the help of buds present on leaf margin. आता
पोटॅटो जे असतील त्या पोटॅटोज वरती बघा त्याच्या ट्युबर वरती आपल्याला बर्ड्स दिसतात येतात. जर तसाच बटाटा राहिला उघडा तर त्याला कोंब येतात. कोंब म्हणजेच काय आहे? बड. त्याला आय म्हटलेलं आहे, त्यालाच काय म्हटलेलं आहे? आय. मग आता या आईज पासून काय होणार आहे? नवीन पोटॅटो प्लांट तयार होऊ शकणार आहे. त्याच्यानंतर काही ब्रायोफायलम हा जो किंगडम आहे प्लांट्सचा त्याच्यामध्ये ब्रायोफायलम मध्ये लीव्ज वरती काय येणार आहेत? बर्ड्स तयार होणार आहेत आणि त्या बर्ड पासून लीफ मार्जिन वरती ते बर्ड्स असणार आहेत आणि त्या बर्ड पासून न्यू प्लांट ग्रो होणार आहे. तर इन केस ऑफ प्लांट्स लाईक शुगर केन, ग्रास. आता शुगर केन म्हणजे ऊसाची लागवड तुम्ही बघितली असेल. त्याचे जे काही ऊस असतो म्हणजे त्याचा स्टेम जे आहे जिथं त्याचा नोड आहेत म्हणजे जिथं कोंब तयार आहेत, पेर असतात ऊसाचे आणि ते काय केले जातात? तिथे एक कोंब असतो आणि हे पेर जी आहेत ती काय केली जातात? जमिनीवरती लावली जातात आणि त्यांच्यापासून नवीन झाड ऊसाचं झाड तयार होत असतं. मग शुगर केन असेल, ग्रास असेल, तिथे व्हेजिटेटिव्ह प्रपगेशन जे आहे ते जे बर्ड्स त्यांच्या नोड्स वरती प्रेझेंट आहेत. नोड्स हे कशावरती प्रेझेंट असणार आहेत? स्टेम वरती असणार आहेत. तुम्हाला पार्ट्स ऑफ स्टेम, प्लांट्स स्टेमचे पार्ट्स त्या स्टेम वरती नोड्स प्रेझेंट असतात. हे नोड आहे आणि या दोन नोड्स मधल्या भागाला म्हणतो आपण इंटर नोड आणि नोड्स वरती काय असतात? बर्ड्स प्रेझेंट असतात आणि या बर्ड्स पासून न्यू प्लांट ग्रो होतं आणि ते व्हेजिटेटिव्ह प्रपगेशन कशामध्ये असणार आहे? शुगर केन आणि ग्रास मध्ये दिसणार आहे. म्हणजे द बर्ड प्रेझेंट ऑन नोड पासून जो प्लांट तयार होतं त्याचं एक्झाम्पल कोणतं आहे? शुगर केन अँड ग्रास. त्याच्यानंतर जे बर्ड्स लीफ मार्जिन वरती प्रेझेंट आहेत त्याचे एक्झाम्पल कोणते आहेत? त्यांच्यापासून प्रपगेशन करणारे ब्रायोफायलमचे पार्ट्स, ब्रायोफायलमचे प्लांट्स. त्याच्यानंतर स्टेम वरती असलेले नोड. मग पोटॅटो हा काय आहे? अंडरग्राउंड स्टेम आहे, त्याच्यावरती नोड्स म्हणजे बर्ड्स येणार आहेत. नोड्स नाही, बर्ड्स. आणखीन त्याच्यापासून काय होणार आहे? प्लांट तयार होणार आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला स्वीट पोटॅटो दाखवलेलं आहे आणि हे रूटचं प्रपगेशन आहे. मग grass vegetative propagation occurs with the help of birds present on nodes. Plant like carrot, radish perform vegetative propagation with the help of roots. कॅरेट असेल, त्याच्यानंतर रॅडिश ते अंडरग्राउंड रूट आहेत. कॅरेट, रॅडिश आणि ते त्यांच्यामध्ये प्रपगेशन कशापासून होणार आहे? विथ द हेल्प ऑफ रूट. स्वीट पोटॅटो त्यांच्यामध्ये पण प्रपगेशन थ्रू रूट असणार आहे. हे झालं व्हेजिटेटिव्ह प्रपगेशन इन प्लांट्स. आणि आता त्याच्यानंतर स्पोर फॉर्मेशन. आता स्पोर फॉर्मेशन याच्यामध्ये तुम्हाला टेक अ पीस ऑफ वेट ब्रेड, भाकरी असेल किंवा ब्रेड, त्याचा एक ओलसर, खूप दिवस ती भाकरी ओलसर भागामध्ये जर डब्यामध्ये बंद ठेवली गेली आणि जर 1-2 दिवसांनी उघडून बघितलं तर त्याच्यावरती एक कापसासारखा पदार्थ तयार झालेला असतो. त्याला म्हणतात बुरशी किंवा फंगस. काय असणार आहे? फंगस असणार आहे आणि त्याच्यामध्ये 1-2-3 दिवस जर आपण अजून बघितलं तर त्या फंगसवरती आपल्याला बारीक 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 काळे टिपके पण दिसणार आहेत. मग काळे टिपके दिसतात म्हणजेच त्याच्यावरती काय तयार झालेले आहेत? स्पोर्स तयार झालेले आहेत आणि ते स्पोरॅन्जियम तयार झालेले आहेत आणि ते स्पोरॅन्जियम मॅच्युअर झाले की ते ब्लॅक होणार आहे आणि ते बस्ट होऊन त्यांच्यामधून स्पोर्स बाहेर पडणार आहेत आणि ते पुन्हा कशावरती पडणार आहेत? जर तिथं फूड अवेलेबल असेल तर ते स्पोर्स पुन्हा जर्मिनेट होणार आहेत त्यांच्यापासून ते म्युकर फॉर्म होणार आहे. फंगस विल ग्रो ऑन इट विदिन 2 to 3 days. Observe the fungus under compound microscope and draw its diagram. Fungi like mucor have filamentous body. म्युकर जे आहे फंगस मधला, फंगी मधला कोणता प्रकार आहे? म्युकर. फंगस मधला ईस्ट आपण आता बघितला. आता फंगस मधला किंवा फंगी मधला कोणता आहे? म्युकर हा जो टाईप आहे तो फिलामेंटस त्याची बॉडी असणार आहे, धागे असणार आहेत, फिलामेंटस बॉडी. दे हॅव स्पोरॅन्जिया. त्या फिलामेंटच्या टॉपला काय असणार आहेत? स्पोरॅन्जिया असणार आहेत आणि वन्स द स्पोर्स आर, स्पोरॅन्जियामध्ये स्पोर्स फॉर्म होतात आणि स्पोर्स फुल्ली डेव्हलप झाल्यावरती तो स्पोरॅन्जिया बस्ट होतो म्हणजे फुटतो आणि फुटल्यावरती त्याच्यातले स्पोर्स जे आहेत ते खाली पडतात.
Once the spores are formed, sporangia burst and spores are released. Spores germinate in moist and warm place and new fungal colony is formed. त्याच्यापासून नवीन फंगल कॉलनी फॉर्म होणार आहे. आता हे जे आहेत धागे जे आहेत त्यांना म्हटलेलं आहे हायपे. हे फिलामेंट हायपे. आणखीन तिथं रूट सारखं जे दिसतं त्याला काय म्हटलेलं आहे रायझॉइड्स. ते रूट नाही आहेत, ऍक्च्युअल रूट नाही आहेत, पण रूट सारखे रूटला सिमिलर आहेत आणि त्यांना काय म्हटलेलं आहे रायझॉइड्स. किंवा हे तुम्हाला फिल इन द ब्लँक्स मध्ये किंवा डायग्राम देतील आणि त्यांना नेम्स द्या असं सुद्धा क्वेश्चन विचारतात. त्यावेळेस ही डायग्राम इम्पॉर्टंट आहे. म्युकर आहे किंवा स्पोर फॉर्मेशन किंवा म्युकरची डायग्राम. त्याच्यामध्ये हायपे स्पोरॅन्जियम हे जे गोल गोल वरती आहेत दे आर स्पोरॅन्जियम. त्या स्पोरॅन्जियम मध्ये काय तयार होणार आहेत स्पोर्स तयार होणार आहेत, बारीक बारीक स्पोर्स. आणि हे स्पोर्स जर फूड वरती पुन्हा पडले, मॉइस्ट एरिया वरती जर पडले, मॉइस्ट आणि वॉर्म प्लेस वरती पडले तर ते जर्मिनेट होणार आहेत आणि त्यांच्यापासून नवीन फंगल कॉलनी तयार होणार आहे. दिस ऑल वी हॅव सीन रिप्रोडक्शन. कोणतं रिप्रोडक्शन आहे, विच टाइप ऑफ मोड ऑफ रिप्रोडक्शन, असेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन. त्याच्यामध्ये युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये बघितलं आणि नंतर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये आपण स्टडी केलेलं आहे. आता याच्या पुढचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन, ते आपण दॅट वी विल सी इन नेक्स्ट पिरियड. कोणता असणार आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. आताच्यासाठी तुमचे क्वेश्चन्स काय आहेत, राईट शॉर्ट नोट ऑन. तुम्हाला डायग्राम्स तर ड्रॉ करायचेच आहेत, सगळे डायग्राम्स ड्रॉ करायचे. बडिंग इन ईस्टचा डायग्राम, फ्रॅगमेंटेशन इन स्पायरोगैरा, रिजनरेशन इन प्लानारिया त्याचा डायग्राम. त्याच्यानंतर हायड्रा, बडिंग इन हायड्रा, व्हेजिटेटिव्ह प्रपगेशनची डायग्राम, आणखीन स्पोर फॉर्मेशनची डायग्राम. ह्या डायग्राम सेपरेट ड्रॉ करायच्या आणि त्याचबरोबर शॉर्ट नोट लिहिताना सुद्धा या डायग्राम्स पाहिजेत. राईट शॉर्ट नोट ऑन स्पोर फॉर्मेशन, राईट शॉर्ट नोट ऑन व्हेजिटेटिव्ह प्रपगेशन, राईट शॉर्ट नोट ऑन बडिंग इन हायड्रा, राईट शॉर्ट नोट ऑन बडिंग इन ईस्ट असेल. त्याच्यानंतर फ्रॅगमेंटेशन, राईट शॉर्ट नोट ऑन फ्रॅगमेंटेशन इन फ्रॅगमेंटेशन दाखवणारे कोणते एक्झाम्पल्स दिलेले आहेत तुम्हाला, स्पायरोगायरा अल्गी मधला, आणखीन स्पंज मधला कोणता आहे सायकॉन. त्याच्यानंतर रिजनरेशन इन प्लानारिया. हे डायग्राम्स आणि शॉर्ट नोट्स ह्या तुम्हाला लिहायच्या आहेत.